तर नारळाचं दूध न काढता सोलकढी बनवण्यासाठी किंवा कोकम कढी बनवण्यासाठी मी घेतलं खोबरं आणि खोबऱ्यामध्ये आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्या आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेलं, ओलं खोबरं, आणि ते मिक्सरमध्ये एकदम बारीक, एकदम त्याची पेस्ट म्हणू शकता किंवा बारीक वाटून घेतलं. त्याच्यामुळे कसं होतं, त्याचं नारळाचं दूध काढायची गरज नाही, तेवढे कष्ट आपले वाचतात आणि तेवढा टाईमही वाचतो. तर त्याच्यानंतर मी साईडला लसूण चिरून घेतली फोडणी देण्यासाठी. फोडणी देता तेलामध्ये थोडं तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता घातला, हिंग घातलं आणि त्यानंतर हे जे पेस्ट केली होती मी नारळाची ती त्याच्यामध्ये घातली, फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी कोकम आहे ना भिजत ठेवलं होतं एक अर्धा तास पाण्यामध्ये. तर ते पाणी कोकम काढले आणि ते जे पाणी होतं ते त्याच्यामध्ये घातलं, चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ते मी हे केलं, मिक्स केलं, पण त्याला उकळी यायला दिली नाही आणि माझी सोलकढी तयार आहे.